नमस्कार मित्रांनो, तर आज एकदा पुन्हा आपण आलोय तामिनी घाटामध्ये। आज आम्ही चाललोय एकवेल्ले व्हॅली प्लस पॉइंट म्हणून काहीतरी आहे। एकवेल्ले व्हॅली इथे पाण्याचा कुंड वगैरे आहे, थंड पाण्याचा वगैरे, त्याच्यामध्ये चाललोय। फेमस जागा आहे, 2 महिन्यापासून भरपूर लोक जाऊन आलेले आहेत। आम्हाला भरपूर दिवसाचं जायचं होतं, पण आज ते चान्स आलाय, तर आज आम्ही चाललोय। आता सध्या आम्ही तामिनी घाटामध्ये आलोय। सकाळी 5च्या तासात निघलेलो आम्ही या ठिकाणी। आता हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलेलो। व्ह्यू वगैरे झालेत, फोटो वगैरे झालेत। आता त्या साईडला समोर आम्ही रस्त्यावरती गाड्या लावलेल्या आहेत। तर आज आमच्या सोबत आहेत गोपाल देशमुख आणि नेहमीचे आपले राम शिंदे। तर चला भेटूया थोड्याच वेळात, आपण पॉइंट वरती जाऊया। तुम्ही तोपर्यंत हा व्ह्यू बघू शकता माझ्या पाठीमागचा। तामिनी घाटाच्या रोडपासून आत आलेलो आहे, घनगड रोडवरती किंवा कुंडलिका व्हॅलीपुढे। जयमल्हार हॉटेलपासून आतमध्ये यावं लागेल तुम्हाला, 2 ते 2.5 किलोमीटर। तुम्हाला जर कुंडलिका व्हॅली जर करायची असेल तर तामिनी घाटाच्या रोडनं आतमध्ये आलं जयमल्हार हॉटेलपासून। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सध्या कुंडलिका व्हॅली म्हणून आहे। आम्ही लास्ट टाइम आलेलो, कुंडलिका व्हॅलीला झालेली आहे आमची। इथून आतमध्ये एंट्री फी वगैरे आहे। इथं नेटवर्कचा थोडा इश्यू असल्यामुळे तुम्हाला कॅश पैसे वगैरे ठेवावे लागतील। नसलं तरी इथे नेटवर्क आहे, एका पॉईंटवरती आतमध्ये गेल्यावरती नेटवर्क येते, तरी जीपे वगैरे चालून जाईल। आता आम्ही याच रूटने समोर जातोय एकवेल्ले व्हॅलीकडे। आता आम्ही आलोय स्ट्रेटली तैलबैलाच्या भिंतीकडे। तुम्ही जे माझ्या पाठीमागे बघू शकता, ही तैलबैलाची भिंत आहे, ही जी दिसते तुम्हाला। स्ट्रेटली तुम्ही जर कुंडलिका व्हॅलीपासून आत आले 3-3.5 किलोमीटरवरती तुम्हाला एक लेफ्ट रोड आहे। तिथून साधारणतः 12 ते 13 किलोमीटर तुम्हाला स्ट्रेटली यायचं आहे। या साईडनं आम्ही पुण्यावरनं आलो इकडं तामिनी घाटातनं आतमध्ये। तर एक तुम्हाला एकोले गाव पण पडेल, आणि एकोले गावातनं एक जो रूट जातो तो घनगडला जातो। त्या रूटनं न जाता तुम्ही स्ट्रेटली इथे आल्यानंतर तैलबैलाची भिंत, जेव्हा तुम्हाला तैलबैलाची भिंत दिसेल, त्या तैलबैलाच्या भिंतीच्या दिशेने आपल्याला आतमध्ये यायचं आहे। आतमध्ये आल्याच्या नंतर माझ्या पाठीमागे इथं पार्किंगची वगैरे सर्व व्यवस्था दिलेली आहे पार्किंगसाठी। आणि हे एक तुम्हाला ओळखण म्हणून या इथे एक भिंत वगैरे दिलेली आहे। इथून आता गाड्या जळाल्यापासून रूट बंद केलेला आहे, तर इथे पाठीमागे आता पार्किंगची सोय केलेली आहे। पार्किंगसाठी आबा वगैरे आहेत, यांना पर कॅन्डिडेट म्हणजे एका गाडीचे 30 रुपये पर असं चार्जेस आहेत। आणि यांनी सांगितलं की वरती जे तैलबैलाच्या भिंतीवरती जे आहे भैरवनाथाचं पुरातन मंदिर आहे त्यांच्या गावाचं। तुमचं गाव कोणतं आबा? तैलबैला गाव आहे यांचं। चला, धन्यवाद आबा। तर आता आपण जस्ट पास घेतलेले आहेत दोन्ही गाड्यांच्या, आणि इथून आता पायी वाट आहे पैदळ। आता किती तासाचा म्हणजे 1-1.5 तासाचा ट्रेक तर असेलच जवळपास अंदाज। तर मित्रांनो, आत्ताच आपला विषय झालेला की पूर्वी इथेच गाड्या वगैरे पार्किंगचे होते, ते जळालेल्या स्पोर्ट बाईक वगैरे किंवा कार। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही कार जळालेलीच आहे। आणि त्या साईडला त्याचे जे मुलं बघतायत त्या साईडला बाईक वगैरे पडलेल्या आहेत तशाच आजपर्यंत, म्हणजे ज्या दिवशीपासून। आता ती घटना कशी झाली, काय झाली आपल्याला काय माहिती नाही। कोणाच्या चुकीमुळे किंवा कशामुळे होऊ शकते, किंवा नकळत झालेले असेल। तर संपूर्ण म्हणजे इथं जेवढे पण जागा आहे तिथं पूर्ण आग लागलेली होती, आणि सर्व ट्रेकर वगैरे जेवढे काय असतील ट्रॅकर वगैरे सर्व खाली गेलेले होते एकोले व्हॅलीला, आणि येईपर्यंत ही पूर्ण घटना झालेली आहे। तर ह्या त्या बाईक आहेत मित्रांनो, की ज्या जळून पूर्ण खाक झालेल्या आहेत। आता इंजन वगैरे सर्व पडलेले आहेत। जवळपास इथे 3 बाईक आहेत आणि एक कार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जळालेलं आहे, हे सर्व पार्ट पडलेले आहे सर्व। इथनं खाली आल्यावरती स्ट्रेट खाली जाण्यासाठी रस्ता आहे।
तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कारवीचे झाडं आहेत सर्व. आता पूर्ण पाणी नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून गेलेले आहेत सर्व. तर आपण रतनगडवरती या फुलासाठीच गेलेलो होतो. पण तुम्ही बघू शकता मित्र, आपण आता इथनं उतरतोय खाली असं स्ट्रेटली. पायऱ्या वगैरे आहेत, थोड्या डॅमेज वगैरे झालेल्या आहेत सर्व. तर आपल्या या राईट साईडलाच नदीचा प्रवाह वगैरे आहे. आता कालवा आहे की नदीचा प्रवाह आहे माहिती नाही, मला वाटतं कालवाच असेल. तर थोडंसं सेफली उतरा खाली, कारण उतरताना हे पूर्ण घसरगुंडीसारखं आहे, पूर्ण घसरतंय. पाय वगैरे थोडं व्यवस्थित ठेवा, कारण एकदा जर सटकलं तर पूर्ण रेकच असा आहे. पूर्ण असं राऊंडमध्ये फिरून 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 जावं लागतंय. तुम्ही बघू शकताय बा, समोर माझ्या जात आहेत बरेचसे मुलं. इथं रस्त्याने जाण्यासाठी इथं भगवे फ्लॅग वगैरे लावलेले आहेत. तुम्ही हा बघू शकता तुम्ही मित्रांनो, कसला रूट आहे भयानक. इथं थोडंसं पाणी वगैरे पण घाण झालेलं आहे सर्व. आणि हा जो तो आत्ता गोपाल देशमुख जो झोका खेळत होता तो, आता हे बाकीचे आमचे मित्रमंडळी पुढे चाललेले सर्व. खूप डेंजर ट्रॅक आहे. आम्ही हाच असलाच ट्रेक केलेला आहे, पण पूर्ण याच्यामध्ये पाणी वगैरे असताना केलेला आहे. कालू वॉटरफॉलला गेलेलो आम्ही लास्ट टाइम, तेव्हा केलेला असा. तेव्हा पूर्ण घाणपाणी साचलेलं आहे सर्व, जोपर्यंत आता पाणी येत नाही. थोडंसं थांबा मित्रांनो, समोर अजून बेस्ट व्ह्यू आहे बघ. हे जे प्लसचं साईन झालेलं आहे बघा, या साईडने ही व्हॅली आलेली, या साईडने डोंगर आहे आणि मधात सर्व आहे. आता इथनंच आपल्याला खाली 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 उतरत उतरत भरपूर दूर जायचे. त्याच्यानंतर आपल्याला उतरून आलोय. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला आम्ही तिथून असं स्ट्रेटली उतरत 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 त्या पाण्याच्या पात्राने खाली येतोय. आणि आता आम्हाला समोर पण असंच खाली जायचंय. तुम्ही बघू शकता कसला रोड आहे एकदम असा, म्हणजे डेंजरस थ्रिल येतोय भयानक. कुठेतरी ॲरोंजेच्या मूवीत जसा येतो तसाच येतोय इथे पण. इकडं जर आम्ही येताना जेवून वगैरे नाही आलो तर आमचा पण एंड गेम होणार म्हणजे होणारच. पुढं आलेलो आहे आणि आम्ही आता थोडंसं सावलीची ठिकाणी विसावा घेतलाय. सकाळपासून आम्ही काही काम वगैरे नाही, सकाळीच 5 वाजता, त्यामुळं चहाचा प्रोग्राम वगैरे आहे. चहा वगैरे हे बघा मित्रांनो, आता आम्ही समोर समोर चहा घेतल्यानंतर पुढं आलोय. हा एक रूट आहे बघा, असंच ह्याच्या पात्राच्या साईडनं जायचं आहे आपल्याला. रूट हा अत्यंत भयंकर आहे. पाठीमागे तर अजून डिफिकल्टीचे रोड बघू शकता. आता पुढे पण इथं कसं आहे हे बघा, कसले रूट आहेत. पूर्ण असं फिरून 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 ते मग एक टोली चालली समोर त्या साईडला. असंच समोर समोर जायचं आहे आपल्याला काठाने. फायनली मित्रांनो, आम्ही आता थोडंसं 100 मीटरच्या अंतरावरती आलोय. हा तो पाठीमागं बघू शकता, आम्ही भरपूर दूरून आलोय. असले पूर्ण असा प्रवास पूर्ण करून आलो शिवाय आम्ही बघू शकता. या साईडला पूर्ण असं घाण केलेली हे सर्व. हे इथं समोर जे दिसतंय या साईडला, तिथेच ते पाण्याचं हे आहे कुठं वगैरे, तिथे जाऊन बघूया आता थोड्याच वेळात. तर आम्ही आलोय आता फायनली इथे बघा. तुम्ही बघू शकता कसला डेंजर रूट आहे. आणि या साईडला बॅक साईडला एकोले व्हॅली म्हणून आहे प्रसिद्ध, या ठिकाणी असा सर्व आहे बघू शकता तुम्ही आता. आणि आम्ही या रूटनं आलोय. असं पूर्ण या साईडने असा डेंजरस लोप वगैरे बांधलेला आहे आणि त्या लोपने आम्ही इथपर्यंत आलोय. आणि आता इथून उतरायचं बघू शकता तुम्ही कसलं डेंजर उतरणं आहे इथून. आता असं उतरावं लागतंय आणि तिथनं ते येत आहेत तसं त्या साईडने पूर्ण लोकच्या आतून यावं लागतंय.
मित्रांनो आता आम्ही ट्रॅक पूर्ण केला आहे आणि आता परतीच्या मार्गावर आहे. तुम्ही बघू शकता खूप डेंजर ट्रॅक आहे हा. येताना खूप इझिली वाटला आणि इझिली आलो आहे आम्ही. आता जाताना तुम्ही बघू शकता कसली वाट आहे. तास गेला आणि जवळपास आमचा तिसरा स्टॉप होता. मला आम्ही 3 ते 4 पाणी बॉटल आणल्या होत्या, त्या पूर्ण संपल्या. जाताना आम्ही एक थेंब पाणी न पिलं.